नाही, तो त्यांच्या पक्षाचा विषय. आता काकींनी का चालून दिलं तो तिथं आहे, त्यांच्या ऑफिसच्या लोकांनी का चालून दिलं हा तिथं आहे. आता दादांच्या बाबतीत विमानाली जात असताना त्यांना Z+ सिक्युरिटी असताना सुद्धा प्रोटोकॉल हा डावलला गेला. आणि आज काय झालं बघितलं आपण दादांच्या बाबतीत. आता सुनेत्रा काकींनी सुद्धा त्यांची स्वतःची काही प्रमाणात काळजी घेणं तितकंच महत्वाचं. तर प्रोटोकॉल सांभाळत असताना एकदा चूक झाली आणि ती महागात पडली अख्ख्या महाराष्ट्राला, तर इथं होऊ नये याच्यासाठी प्रोटोकॉल डिपार्टमेंटली सुद्धा या बाबतीत लक्ष द्यावं. आता सांगतो की बीजेपी बरोबर जो कुठला पक्ष गेला असेल तर बीजेपीचा जेव्हा मुख्यमंत्री असतो तेव्हा उद्या जाऊन बीजेपीचाच मुख्यमंत्री जर एकत्रित तुम्ही त्यांच्याबरोबर राहणार असेल तर बीजेपीचाच होणार आहे. आज हा असेल तर उद्या तो असेल. जर खऱ्या अर्थाने तुम्हाला संघर्ष करण्याची भूमिका असेल, सामान्य लोकांसाठी लढण्याची भूमिका असेल, रस्त्यावर उतरून जर तुम्ही संघर्ष केला आणि भाजपच्या विरोधात संघर्ष केला तर नक्कीच तुम्हाला उद्या जाऊन मुख्यमंत्री बनण्याची संधी आहे. पण त्यासाठी आज तुम्हाला सत्ता सोडावी लागेल, छान चौकी सोडावी लागेल, सगळी सुविधा सोडावी लागेल आणि लोकांसाठी रस्त्यावर यावं लागेल. ज्याची ती तयारी उद्या जाऊन तो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनू शकतो.